काही वेळाने लग्नाच्या विधी सुरू झाल्या. लग्न संपन्न झाले. पाठवणीच्या वेळी रवीशचे काही वृद्ध नातेवाईक शिवांशला स्वातीसोबत घेण्यास नकार देत होते. त्यांचं असं मत होतं की जर रवीश त्याच्या पत्नीसोबत मुलं घेऊन आला तर समाजात लोक काय म्हणतील. लग्नाच्या काही काळानंतर तुम्ही शिवांशला तुमच्या सुनेकडे आणले तर बरे होईल. त्याला आता सोबत घेऊन जाणे योग्य नाही, त्यांनी स्वातीच्या वडिलांना सांगितले. काय बोलताय मोठे बाबा, स्वातीचे वडील काही बोलण्यापूर्वीच रवीश म्हणाला. तुम्ही सुशिक्षित असूनही असे बोलत आहात. रवीशने हात जोडून सर्वांना सांगितले. आजपासून आता स्वाती आणि शिवांश माझी जबाबदारी आहे. स्वातीचा नवरा असण्यासोबतच मी शिवांशचा वडीलही आहे आणि मी हे सर्व फक्त बोलण्यासाठी बोलत नाही आहे, तर मी हे नातं मनापासून स्वीकारलं आहे. जर मी हे नातं मनापासून स्वीकारले आहेच तर शिवांश देखील माझ्यासोबत जाईल. तुम्हाला माझ्या बोलण्याचे वाईट वाटत असेल तर मी हात जोडून माफी मागतो. रवी स्वातीच्या वडिलांकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, माझ्या कुटुंबाच्या वतीने मी तुमची माफी मागतो बाबा. तुम्ही जा आणि शिवांशचेही सामान बांधून आणा. शिवांश आमच्यासोबत येईल. स्वातीच्या वडिलांनी रवीशकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी पाहिले आणि निघून गेले. सकाळ होणार होती आणि सर्वजण निरोपाची तयारी करू लागले. स्वातीला निरोप देताना बाबांनी स्वातीला फक्त एवढेच सांगितले, बेटा, रवीश एक चांगला आणि संयमी माणूस आहे. तो शिवांशची आणि तुझी चांगली काळजी घेईल. तूही तुझ्या कटू आठवणी मागे सोडून नवीन आयुष्य सुरू केले पाहिजे. स्वाती तिच्या वडिलांना मिठी मारून रडू लागली आणि तिची आई म्हणाली, जर तुम्हा बापलेकीचे रडून झाले असेल तर मीही भेटू शकते का माझ्या मुलीला. स्वातीच्या आईचे बोलणे ऐकून सर्वजण हसायला लागले. वातावरण थोडे हलके झाले आणि काही वेळातच स्वातीचा निरोप घेण्यात आला. रवीशच्या कुटुंबाने प्रथम वरातीला घरी पाठवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर रवीश, स्वाती, शिवांश आणि रवीशचा जवळचा मित्र सौरभ हे सर्वजण एका सुंदर सजवलेल्या गाडीतून निघून गेले. पहाटेचे 4 वाजले होते. शिवांश स्वातीच्या मांडीवर झोपला. स्वाती ही थकली असल्याने थोड्या वेळाने झोपी गेली. सौरभ, रवीश आणि ड्रायव्हर जागे होते. सौरभ ड्रायव्हरशी बोलत होता तर रवीश झोपलेल्या स्वाती आणि शिवांशकडे पाहत होता. अचानक झोपेत स्वातीने रवीशच्या खांद्यावर डोके ठेवले. स्वातीकडे पाहत असताना रवीशला कधी झोप लागली ते कळलेच नाही. सौरभने हळूच त्याचा मोबाईल काढला आणि त्या दोघांचा एक गोंडस फोटो काढला. काही तासानंतर जेव्हा स्वातीला जाग आली तेव्हा तिला ती रवीशच्या खांद्यावर झोपलेली आढळते. स्वातीने झोपलेल्या रवीशकडे एक नजर टाकली आणि मग सरळ बसली. तोपर्यंत शिवांशही जागा झाला होता. मम्मा, आपण कुठे चाललो आहोत. स्वातीला काय बोलावे ते समजत नव्हते. मग सौरभ म्हणाला, बेटा, आपण तुझ्या खऱ्या घरी जात आहोत. थोडा वेळ विचार करून लहान शिवांश म्हणाला, पण काका, आम्ही तर आजोबांच्या घरी राहायचो. ते घर खरे नव्हते का. आता सौरभला काय बोलावे ते समजत नव्हते. मग थोड्याशा झटक्याने गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली. सौरभ, रवीश, स्वाती आणि शिवांश हे सर्वजण गाडीतून खाली उतरले. तोपर्यंत रवीशची बहीण रिया आणि स्वातीची मावस बहीण पिहू स्वाती आणि रवीशला आत घेऊन जाऊ लागले. स्वाती आणि रवीशने शिवांशचा हात धरून गृहप्रवेश करणार तेवढ्यात रवीशच्या मोठ्या आईने सर्वांना आत येण्यापासून रोखले. तिथेच थांबा, आधी मला आरती करू द्या आणि मग आत या. ते असे कसे आत येऊ शकतात मोठी आई. मी भाऊ आणि बहिणींना काहीही न देता आत थोडी येऊ देणार आहे. रवीशची धाकटी बहीण रिया म्हणाली, अरे, तू तुझी भेट नंतर घेऊ शकतेस, आधी आपण आरती करूया. रवीशच्या मोठ्या आई म्हणाल्या आणि त्यांना ओवाळू लागल्या. आरती केल्यानंतर घरातील वडीलधारी मंडळी स्वातीला आत घेऊन जाऊ लागली. तेव्हा रिया पुन्हा भेटवस्तू मागू लागली. तिच्यासोबत पिहूसुद्धा होती. रवीश हसला आणि त्याच्या पाकिटातून पैसे काढत म्हणाला, माझ्याकडे सध्या एवढेच आहेत. उद्या तुला तुझी भेट नक्कीच मिळेल. रियाने तोंड करून पैसे घेतले आणि तिला उद्यापर्यंत भेटवस्तू मिळावी या अटीवर ती पैसे घेऊन निघून गेली. सकाळ झाली होती आणि लग्नाच्या कार्यक्रमामुळे सर्वजण थकले होते. म्हणून एक एक करून सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये विश्रांती घेण्यासाठी गेले. स्वाती आणि शिवांश रियाच्या खोलीत आराम करण्यासाठी गेले. कुटुंबातील सर्व सदस्यांना काही तासांच्या विश्रांतीची नितांत गरज होती. काही तासांच्या विश्रांतीनंतर घरच्यांना थोडे ताजेतवाने वाटू लागले. थोड्या वेळाने सत्यनारायण पूजेची तयारी चालू झाली. घरातील महिला एकत्र आल्या आणि त्यांनी इतर सर्वांसाठी प्रसाद आणि जेवणाची व्यवस्था करायला सुरुवात केली. पूजेची सर्व व्यवस्था झाल्यानंतर पंडित ठरवलेल्या वेळी आले आणि पूजा सुरू केली.
पूजा संपवल्यानंतर पंडितजी निघून गेले. रवीशच्या मोठ्या आईने एका प्लेटमध्ये दूध ठेवले आणि रवीश आणि स्वातीला समोरासमोर बसवले. स्वाती आणि रवीशला असं समोरासमोर बसलेलं पाहून लहान शिवांशने त्याच्या आईला विचारले, मम्मा, तू आणि पप्पा असे का बसले आहात? पण स्वातीचे शिवांशच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. तिला तिच्या पहिल्या लग्नाच्या कटू आठवणी आठवत होत्या. राजेशने हे सर्व विधी करण्यास नकार दिला होता आणि तिचा अपमान करून तिथून निघून गेला होता. पण रवीश तसा अजिबात नाहीये. दार अडवण्याच्या विधी असो किंवा अंगठी शोधणे असो, तो सर्व विधी खूप उत्साहाने आणि प्रेमाने करत होता. तो खरंच माझ्यावर प्रेम करतो का? शिवांशने तिला हलवत म्हटले तेव्हा स्वातीचे लक्ष विचलित झाले. मम्मा, तू पुन्हा पुन्हा काय विचार करत आहेस? शिवांशचे बोलणे ऐकून रवीशच्या मावशीने टोमणे मारले की तिला तिचे पहिले लग्न आठवले असेल, म्हणूनच ती बिचारी मुलगी काहीच बोलत नाहीये. तिचे बोलणे ऐकून रवीश आणि कुटुंबातील इतर सदस्यांना राग आला. पण ती तिच्या आईची बहीण आणि मावशी असल्याने कोणीही तिला काही बोलले नाही. पण रवीशची आई गप्प बसू शकली नाही. त्या आपल्या बहिणीला म्हणाल्या, माझी सून इतकी मूर्ख नाहीये की ती भूतकाळाचा विचार करत राहील. ती आजची सुशिक्षित मुलगी आहे. तिला तिचा भूतकाळ मागे सोडून पुढे कसे जायचे हे माहीत आहे. आणि जर ती कधी कमकुवत झाली तर आम्ही सर्व तिच्यासोबत आहोत ना. स्वातीच्या डोक्यावर हात ठेवत सासू म्हणाली. सासूचे बोलणे ऐकल्यानंतर स्वातीने तिला मिठी मारली आणि रडू लागली. रवीशची आई म्हणाली, शांत हो. तुला रडवण्याचा अधिकार फक्त मला आहे आणि मी माझा अधिकार कोणालाही देणार नाही, समजले? स्वातीने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा घरातले सगळे हसत होते आणि स्वातीही हसायला लागली. बस बेटा, नेहमी अशीच हसत राहा, रवीशचे वडील म्हणाले. दुसऱ्या बाजूला स्वातीच्या सासूबाईंनी पाहिले की शिवांश अजूनही स्वातीचा पदर ओढत होता आणि विचारत होता की तुम्ही सगळे असे का बसले आहात? स्वातीला गप्प पाहून सरोजजी म्हणजे स्वातीची सासू म्हणाल्या, बेटा, आमच्याकडे ये, आम्ही तुला इथे काय चालले आहे ते सांगू. त्यांनी शिवांशला आपल्या मांडीवर बसवलं. बाळा, आता इथे एक खेळ खेळला जाईल ज्यामध्ये फक्त तुझे आई आणि वडीलच खेळू शकतील. शिवांशने उत्सुकतेने विचारले, हा खेळ कसा खेळायचा? सरोजींनी रवीश आणि स्वातीला बसण्याचा इशारा केला आणि म्हणाले, मी या मोठ्या प्लेटमध्ये दूध ठेवले आहे. तिने तिच्याकडे ठेवलेली सोन्याची अंगठी काढली आणि दाखवली. ही सोन्याची अंगठी ह्या प्लेटमध्ये ठेवली जाईल. या गेममध्ये तुम्हा दोघांनाही 3 संधी मिळतील. जो कोणी एकापेक्षा जास्त वेळा अंगठी शोधेल तो या गेमचा विजेता ठरेल. शिवांश म्हणाला, अरे वा, मज्जा येईल. पण आजी, जिंकणाऱ्याला काय मिळेल आणि हरणाऱ्याला काय शिक्षा मिळेल? सरोजी म्हणाल्या, पराभूत झालेल्याला विजेत्याने सांगितलेल्या सर्व गोष्टी पाळाव्या लागतील. अंगठी शोधण्याची विधी सुरू झाली. एका बाजूला रवीश आणि दुसऱ्या बाजूला स्वाती. सरोजींनी विधी सुरू करताच रवीशने हसत स्वातीकडे पाहिले आणि पटकन त्याचे दोन्ही हात प्लेटमध्ये घातले आणि अंगठी शोधू लागला. स्वातीने रवीशकडे पाहिले आणि घाईघाईत ती सुद्धा अंगठी शोधू लागली. स्वातीला पहिल्यांदा अंगठी सापडली. अंगठी सापडल्याचा आनंद स्वातीच्या चेहऱ्यावर दिसत होता. स्वातीच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी रवीश कितीही वेळा हरू शकत होता. दुसऱ्यांदा जेव्हा स्वाती आणि रवीश अंगठी शोधत होते तेव्हा त्यांचे हात एकमेकांना स्पर्शले. स्वातीने संकोचून तिचा हात बाजूला केला. दुसऱ्यांदा रवीशला अंगठी सापडली. तिसऱ्यांदा जेव्हा ते दोघेही अंगठी शोधत होते तेव्हा मुद्दाम रवीशने अंगठी धरली नव्हती, कारण त्याला त्याची पत्नी ती गमावू नये असे वाटत होते. स्वातीला का माहीत नाही, पण रवीशने तिच्यामुळे हरावे हे तिला मान्य नव्हते. दोघेही बराच वेळ अंगठी शोधण्याचे नाटक करत राहिले. तुम्ही किती वेळ अंगठी शोधणार? मला खूप भूक लागली आहे, रवीशची बहीण रिया म्हणाली. मलाही खूप भूक लागली आहे मम्मा, शिवांश स्वातीजवळ आला आणि म्हणाला. रवीश आणि स्वाती यांनी एकमेकांकडे पाहिले आणि दोघांनीही एकत्र अंगठी काढली, ज्याचा अर्थ त्याच्या वडिलांनी असा लावला की ते दोघंही परस्पर भागीदारी आणि समजुतीने त्यांचे घर चालवतील. सरोजी रवीशला स्वातीला अंगठी घालायला सांगतात. रवीशने आनंदाने स्वातीच्या हातात अंगठी घातली. मग सगळे जेवण बनवायला गेले. लग्नाच्या घरी खूप पाहुणे असल्याने रवीशच्या मोठ्या वडिलांनी सर्वांना घराच्या हॉलमध्ये एका ओळीत बसून जेवायला सांगितले. घरातील सर्व पुरुष आणि मुले एका बाजूला बसली होती. महिला एकत्र आल्या आणि सर्वांना जेवण वाढू लागल्या. रवीशचे मोठे वडील आनंदाने म्हणाले, आज इतक्या वर्षांनी अशा प्रकारे सलग बसून जेवण्यात एक अनोखा आनंद आहे. हो भाऊ,
तुला आठवतंय का, जेव्हा गावामध्ये सर्व पुरुष असे घरात बसून जेवत असत आणि स्त्रिया जेवण वाढायच्या? काय दिवस होते ते, रवीशचे वडील म्हणाले. आणि मग जेव्हा महिला जेवायला बसायच्या तेव्हा बाबूजी आणि इतर सर्व पुरुष त्यांना जेवण वाढायचे. बाबूजी आईला खूप प्रेमाने जेवण वाढायचे आणि आई डोक्यावर पदर घेऊन लाजायची. बरं, मग ठरलं, आपण सर्व जेवल्यानंतर सर्व महिलांना जेवण वाढू. हो भाऊ, रवीशचे वडील म्हणाले. सरोजी म्हणाल्या, काही गरज नाही, आम्ही सगळे आहोत ना, आम्ही आमचे जेवण स्वतः वाढू शकतो. रिया म्हणाली, नाही मोठी आई, मोठे पप्पा आणि पप्पा बरोबर बोलत आहेत. आज हे सगळे आपल्याला जेवण वाढणार आणि मी मिस रिया त्यांचा व्हिडिओ काढणार. रियाचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागतात. जेव्हा महिला जेवायला बसल्या तेव्हा सर्वांनी त्यांच्या पत्नींना त्यांच्या आवडीचे जेवण वाढू लागले. रवीशचे मोठे वडील त्यांच्या पत्नीला मोठ्या प्रेमाने खीर वाढतात. दरम्यान रवीशचे वडील सरोजींना त्यांची आवडती भाजी देत होते. पण रवीशला स्वातीला काय खायला आवडते ते समजत नाही. म्हणूनच तो सर्व खाद्यपदार्थ एक एक करून स्वातीकडे घेऊन जातो आणि प्रेमाने तिला वाढतो. अचानक शिवांश रवीशला हात वरे करून त्याच्याकडे बोलवतो. पप्पा, मम्मीला हे सगळं आवडत नाही. तिला कारल्याची भाजी, पातळ डाळ आणि गोड लोणचे खूप आवडते. रवीश म्हणतो, शिव, मला मदत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असे म्हणत रवीश थेट स्वयंपाकघरात जातो. तिथे एका कढईत कारल्याची भाजी असते, जी की त्याच्या मोठ्या वडिलांसाठी बनवली होती. सोबत गोड लोणचे घेऊन तो स्वातीजवळ येतो. लग्नाच्या सुरुवातीपासूनच स्वातीला मसालेदार पदार्थ खाऊन खाऊन कंटाळा आला होता. त्यामुळे तिला काहीही खाण्याची इच्छा नव्हती. तिला त्यावेळेस काहीतरी साधं जेवण जेवण्याची इच्छा होत असते. मग रवीश समोरून येतो आणि स्वातीला कारल्याची भाजी आणि गोड लोणचे वाढतो. रवीश बोलतो, मी हे तुझ्यासाठी आणायला गेलो होतो. तुला हे आवडते ना? स्वाती रवीशकडे आश्चर्याने बघते आणि म्हणते, तुम्हाला कसं कळलं की मला कारल्याची भाजी आणि गोड लोणचे आवडते आणि तुम्ही हे सगळं कुठून आणलं? रवीश हसत हसत म्हणाला, मला सगळं कळलंय आणि या सर्व पदार्थाबद्दल बोलायचे झाले तर हे सर्व घरी बनवले आहे. रवीश हळूवारपणे म्हणतो, आमच्या घरात कोणालाही कारले आवडत नाही. मोठ्या वडिलांना डायबेटीस आहे, म्हणून ही भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा त्यांच्यासाठी बनवली जाते. स्वाती विचारते, आणि हे गोड लोणचे? ते मलाही खूप आवडते. रवीश हसत म्हणाला. रवीशला जेवण वाढताना पाहून रिया त्याला चिडवते. काय झालं भैया, आज तू चक्क जेवण वाढतोयस? ह्याआधी आम्हाला तर कधीच वाढलं नाहीस. बघ आई, मुलगा बिघडला तुझा. असं म्हणत रिया तिथून पळून जाते. रवीश तिला म्हणतो, थांब रिया, बघतोस तुला. रवीश रियाला पकडतो आणि तिचे कान ओढतो. मला सांग, आता काय बोललीस तू? खोटा राग दाखवत रिया म्हणाली, मी काहीच नाही म्हणाले दादा, माफ कर मला. मी पुन्हा विनोद करणार नाही. प्लीज सोड माझे कान, खूप दुखत आहेत. आता कसं बोललीस? गुड गर्ल. रवीश रियाला सोडून जातो. ती पटकन तिच्या खोलीकडे धावते आणि थांबते आणि शोले चित्रपटातील गब्बरची नक्कल करत रवीशला म्हणते, दादा, तुला तुझ्या कृत्याची शिक्षा नक्कीच मिळेल. रवीशने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिल्याबरोबर रिया लगेच तिच्या खोलीत जाते. दोघांमधील भांडण पाहून घरातले सगळे हसतात. सौरभ रवीशकडेच पाहतो आणि हसून म्हणतो, आज तू गेलास रवीश, आता ती तुला सोडणार नाही. रवीश काहीच बोलत नाही. तो फक्त हसतो आणि स्वातीकडे पाहतो. रवीशकडे पाहताना स्वातीला लाज वाटते. जेवण संपल्यानंतर सर्वजण संध्याकाळच्या रिसेप्शनच्या तयारीला लागतात. रवीशचा धाकटा भाऊ आणि इतर पुरुष कॅटरर्स आणि स्टेज सजावटीसाठी ची लागणारी व्यवस्था पाहत होते आणि आपल्या डोळ्यासमोर ते सगळी कामे करून घेत होते. पार्टीत काय काय घालायचे याची चर्चा महिलांमध्ये सुरू होती. सरोजी तिच्या मोठ्या जाऊला म्हणाली, ताई बघा, 3 वाजले, खूप काम करायचे आहे आणि या मुली फक्त आरामात बसल्या आहेत. रिया, जा बेटा, स्वातीला तुझ्या खोलीत घेऊन जा. तिथे ती थोडी आराम करू शकेल आणि त्यानंतर तू आणि पिहू माझ्या खोलीत या. आपल्याला पाहुण्यांना देण्यासाठी भेटवस्तू पॅक करायच्या आहेत. समजलं? हो आई, रिया म्हणाली आणि निघून गेली. सरोजची जाऊ आणि धाकटी सून तिच्या खोलीत बसल्या होत्या. सरोजी म्हणाल्या, ताई, आज रवीशच्या आयुष्यात आनंद आला आहे. त्याला आयुष्यात तो ज्याच्यासाठी पात्र आहे तो सर्व आनंद मिळावा अशी माझी इच्छा आहे. पिहू म्हणते, आई, काळजी करू नका, भाऊसोबत सगळं ठीक होईल.
पिहू प्रतीकला फोन करते तर प्रतीक रिसेप्शनमध्ये स्टेज सजवण्यासाठी आलेल्या लोकांना समजावून सांगत असतो की स्टेज पूर्णपणे लाल गुलाबांनी सजवावा आणि मध्ये पांढरे फुलंही लावावेत. तेवढ्यात प्रतीकचा मोबाईल वाजायला लागतो. प्रतीकने पाहिले तर तो पिहूचा फोन होता. तो फोन उचलतो. "हा पिहू, बोल." पिहू म्हणते, "घराबाहेर पडताना मी तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं. ते काम झाले का?" "अरे यार, मी विसरलो. मी त्याला आत्ताच फोन करून सांगतो. तो सामान पोचवेल. तू त्याच्याकडून सामान घेऊन घेशील, ठीक आहे?" "ठीक आहे, मी त्याच्याकडून सामान घेईन." ती असं म्हणते आणि फोन डिस्कनेक्ट करते. सरोजजी विचारतात, "पिहू, आता तू प्रतीकशी काय बोलत होतीस?" पिहू हसत म्हणाली, "आई, हे भाऊ आणि वहिनींसाठी एक सरप्राईज आहे." सरोजजी काही विचारण्यापूर्वीच पिहूने विषय बदलला. "अरे देवा, आई बघा किती वेळ गेला. 5 वाजले. मी आणि रिया स्वातीताईला पार्लरमध्ये घेऊन जाणार होतो. आम्ही तिघेही तिथून तयार होऊन परत येऊ." सरोजजी म्हणाल्या, "पिहू ऐक, स्वातीला सांग की शिवांशला इथे माझ्याकडे सोड. मी शिवांशसाठी रिसेप्शनमध्ये घालण्यासाठी कपडे विकत घेतले आहेत. म्हणून मी शिवांशला थेट रिसेप्शनवर घेऊन येईन. आणि बेटा, जास्त उशीर करू नका. पार्टी 8 वाजता सुरू होईल. तर सगळे लवकर या, समजले?" पिहू म्हणते, "हो, ठीक आहे आई." पिहू गपचूप फुले आणणाऱ्या लोकांकडून फुलांची टोपली घेऊन रवीशच्या खोलीत लपवते आणि पिहू आणि रिया स्वातीला पार्लरमध्ये घेऊन जातात. तिघीही पार्लरमध्येच तयारी करून थेट रिसेप्शन हॉलमध्ये जाणार होत्या. रात्री 8 वाजता तिथे कुटुंबातील सर्व सदस्य आधीच पोहोचले होते आणि पाहुणे नुकतेच यायला सुरुवात झाली होती. सरोजजी म्हणाल्या, "ह्या तिघी कुठे आहेत? अजून आल्या नाहीत. आता पाहुणेही येऊ लागले आहेत." "प्रतीक, पिहूला फोन कर. मुली कधीपासून गेल्यात?" सरोजजी चिंतेत असताना प्रतीकशी बोलत होत्या. प्रतीक म्हणतो, "हो आई, मी आत्ताच फोन करून विचारतो." तितक्यात रवीश बोलतो, "तू थांब प्रतीक, मी रियाला फोन करून विचारतो." इकडे रिया, पिहू आणि स्वाती सर्व तयार होत होत्या. रिया आणि पिहू स्वातीकडे पाहतात, जी हलक्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. लांब केसांची वेणी घालून त्यात मोगऱ्यांच्या फुलाचा गजरा घातला, जो स्वातीच्या दोन्ही बाजूंनी येत होता. सोबत मॅचिंग दागिने, त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. जेव्हा तिच्या डोक्यावर गुलाबी रंगाची वर्क असलेली ओढणी घातली, तेव्हा स्वातीला पाहून रिया शिट्टी वाजवू लागली. रिया म्हणते, "आज वहिनी, मला दादाचे तोंड बघायचे आहे. जर तो गप्प राहिला तर तुम्ही माझे नाव बदला." तिघीही तयार होऊन निघत असताना रियाला रवीशचा फोन येतो. फोन पाहून रिया उचलते. "हां दादा, आम्ही आता निघतोय. काही वेळात पोहोचू." रवीश म्हणतो, "काय? तुम्ही अजून निघाला नाहीत? आईला काळजी वाटत आहे. लवकर या." "हो दादा, आलोच." रिया आणि पिहू स्वातीसोबत पटकन रिसेप्शन हॉलमध्ये पोहोचतात. तिथे पोहोचल्यानंतर रिया पिहूच्या कानात काहीतरी कुजबुजते आणि हॉलच्या बाहेर तिच्या काही मैत्रिणींना बोलावते. रवीश बागेच्या परिसरात नातेवाईकांशी बोलत उभा होता, पण रवीशचे लक्ष बाहेर दाराकडे असते. बोलत असताना रवीश पुन्हा पुन्हा गेटकडे पाहत होता. थोड्याच वेळात त्याला रिया समोरून येताना दिसली. तिला समोर पाहून रवीशचे डोळे चमकले. पण ती चमक थोड्या काळासाठीच होती, कारण रवीश स्वातीला पाहण्यासाठी अधीर होत होता. पण रिया आणि पिहूच्या काही मैत्रिणींमुळे तो स्वातीला पाहू शकत नव्हता. रवीश स्वातीला पाहण्याचा प्रयत्न करताच रिया समोर येते. तिच्या मैत्रिणी तिच्या उजव्या आणि डाव्या बाजूने चालत होत्या आणि पिहू स्वातीसोबत त्यांच्या मागे येत होती. रवीश रियाला समोरून दूर जाण्याचा इशारा करतो, पण ती लक्ष देत नाही. म्हणून रवीश तिथेच हसत शांतपणे बोलू लागला. मग सरोजजी आल्या आणि त्यांनी रवीशला त्यांच्याकडे बोलावले. "रवीश, इकडे ये बेटा." "हो आई." "बेटा, स्वातीला घेऊन स्टेजवर जा." रवीशने पुढे पाहिले तेव्हा रिया अजूनही स्वातीच्या समोर उभी होती. रवीश रियाकडे गेला आणि हळूच म्हणाला, "जर तुला तुझी भेट हवी असेल तर मला माझ्या बायकोला घेऊन जाऊ दे, नाहीतर तुझी भेट विसरून जा." "नाही, आधी मला माझी भेट दे, तेव्हाच वहिनीला घेऊन जाऊ शकतोस. कालपासून तू मला फसवत आहेस दादा." रवीशने त्याच्या कोटमधून एक चावी काढून तिला दिली आणि म्हणाला, "ही तुझी भेट आहे, जी मी तुझ्यासाठी मागवली आहे. तुझी आवडती गाडी घरासमोर ठेवली आहे." "थँक्यू सो मच दादा." रिया आनंदी होते आणि रवीशला मिठी मारते. रवीश आणि रियामधील भांडण पाहून स्वाती हसते. मग रवीश स्वातीकडे हात पुढे करतो. हे पाहून स्वाती संकोचून रवीशला हात देते.
रवी स्वातीचा हात धरून स्टेजकडे जातो. सगळे पाहुणे एक एक करून त्यांना भेटतात आणि शुभेच्छा देतात. रिया, शिवांश, प्रतीक आणि पिहू या दोघांच्या भोवती बसले होते. अचानक पिहूला काहीतरी आठवते आणि ती प्रतीकला इशारा करते. पिहूकडे पाहून प्रतीक हात वरे करत विचारतो की काय झालं. पिहू तिच्या डोक्यावर हात मारते आणि मनातल्या मनात म्हणते, देवा, तू मला किती मूर्ख नवरा दिला आहेस, त्याला काहीच समजत नाही. प्रतीक रागाने म्हणतो, आता काही बोलशील का की फक्त देवालाच आठवत राहशील? तुम्ही इथे याल तरच बोलेन ना मी, की इथूनच ओरडून सांगू? रिया बराच काळ त्या दोघांमधील भांडण पाहत होती. दोघांनाही शांत करण्यासाठी रिया म्हणाली, दादा, वहिनी खूप वेळापासून तुला बोलवत आहे. तिच्याकडे जा, निदान एकदा तरी तिचे ऐकून घे. रियाच्या विनंतीवरून प्रतीक उठतो आणि पिहूकडे जातो. पिहू त्याला स्टेजपासून दूर घेऊन जाते आणि प्रतीकच्या कानात काहीतरी सांगते. प्रतीक म्हणतो, तू 1 मिनटं थांब, मी आईला सांगून येतो. ठीक आहे, लवकर या. प्रतीक आईला सांगून पिहूसोबत घरी जातो. तितक्या स्वातीचे आई वडील, भाऊ आणि वहिनी रिसेप्शनला येतात. स्वातीची आई आणि वडील सर्वांना भेटतात. थोड्या वेळाने स्वातीची आई सरोजींना म्हणते, माझी हात जोडून विनंती आहे. जर स्वातीकडून कधी कुठली चूक झाली तर तिला तुमची मुलगी समजून माफ करा. सरोजी स्वातीच्या आईचा हात धरून म्हणतात, हे काय बोलताय तुम्ही ताई? मी स्वातीला माझी मुलगी मानली आहे आणि आई कधीच आपल्या मुलीला चूक झाल्यावर तिची साथ सोडत नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता जा आणि तुमच्या मुलाला आणि जावयालाही भेटा. हो, आलोच आम्ही त्यांना भेटून. स्वाती तिच्या आईवडिलांना, भावाला आणि वहिनीला पाहून खूप आनंदी होते. शिवांश आनंदाने ओरडत आजोबांच्या मांडीवर उडी मारतो. आजोबा, मला तुमची खूप आठवण आली. अच्छा, फक्त आजोबांचीच आठवण आली? आमची आठवण नाही आली का? शिवांशची आजी म्हणाली. हो, तुझी पण आठवण आली आजी, पण आजोबांपेक्षा थोडी कमी. शिवांशचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागतात. आई स्वातीजवळ जाते आणि तिला मिठी मारते आणि तिला समजावून सांगते, बेटा, मला खूप आनंद आहे की तुला रवीसारखा जीवनसाथी मिळाला आहे, ज्याने तुझा भूतकाळ माहीत असूनही तुला मनापासून स्वीकारले. बेटा, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तूही तुझा भूतकाळ विसरून जा आणि एक नवी सुरुवात कर. मला माहीत आहे माझी मुलगी खूप समजूतदार आहे. भूतकाळ विसरून वर्तमानात जगायला तू नक्की शिकशील. स्वातीपासून दूर जात आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेत आई म्हणते. मग ती रवीशकडे वळून बोलते, बेटा, जर स्वातीने कधी चूक केली तर तिला माफ कर. गेल्या काही वर्षात तिने खूप त्रास सहन केला आहे. तुमचा पाठिंबा तिला तिचे भूतकाळातील दुःख विसरण्यास मदत करेल. पण जर स्वाती कधी अडखडली तर तुम्ही तिला कधीही सोडू नका. रवीश म्हणतो, आई, मी पण तुमचा मुलगा आहे. मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही. आणि स्वातीबद्दल सांगायचे झाले तर परिस्थिती काहीही असो, मी स्वातीला कधीही सोडणार नाही. स्वातीच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य असते. दोघेही भरभरून रवीश आणि स्वातीला आशीर्वाद देतात. दरम्यान प्रतीक आणि पिहू रवीशची खोली सजवत होते. लाल आणि पांढऱ्या गुलाबांनी सजवलेली खोली खूप सुंदर दिसत होती. पिहू म्हणते, इथे सगळी सजावट झाली आहे, चला आता निघूया. खूप उशीर झाला आहे, सगळे आपल्याला शोधत असतील. प्रतीक पिहूला धरून खोडकरपणे म्हणतो, तू म्हणत असशील तर आपण काही वेळाने जाऊ शकतो. काय तुम्ही पण ना, कधीही चालू होता. आधीच उशीर झालाय, अजून थोडा उशीर झाला ना तर आईचा ओरडा खावा लागेल. मग हे जे तुमचे प्रेमाचे भूत आहे ना, ते आपोआपच निघून जाईल. चला निघूया. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.